बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. घरफोडी करणारे 2 चोरटे ताब्यात. 53,74,000 रुपये किमतीचे 43 तोळेच वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत. शहापूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक केली आहे. प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून या चोरट्यांकडून घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणून एकूण 53,74,000 रुपये किमतीचे 43 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 1 डिसेंबर रोजी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या निम शिरगाव येथील हरी चोपडे यांच्या राहत्या घरी दागिन्यांची चोरी झाली होती. याबाबतची फिर्याद चोपडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलीस तपास करत असताना घरफोडीतील चोरीचे दागिने विक्रीसाठी प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने हे दोघे चोरटे यड्राव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून या 2 चोरट्यांना ताब्यात घेतले. या चोरट्यांनी शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केलेल्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. याबाबत अधिकची माहिती देताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता म्हणाले, ते शहापूर पोलीस स्टेशन एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे. यांच्यामध्ये दिनांक 1 डिसेंबरला गुन्हा क्रमांक 408 घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्यांच्या तांत्रिक पद्धतीने बातमीदाराकडून माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, डीबीची टीमने एक चांगली पद्धतीने तपास करून 2 आरोपीला अटक केलेला आहे. आणि तो गुन्ह्यामध्ये जे 408 गुन्ह्यामध्ये 9 तोळेचा सोना गेलेला होता, त्यांची पण पूर्णपणे रिकव्हरी झाली. आणि 2 आरोपीकडून आणखी 7 गुन्हे, असं टोटल 8 गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत. यांच्यामध्ये 43.7 तोळे सोना, म्हणजे जवळपास 440 ग्राम सोना, ज्यांची आत्ताची किंमत 53 लाखच्या वरती आहे. जवळपास 53 लाखची टोटल 43 तोळे सोन्याची रिकव्हरी आत्तापर्यंत झालेली आहे. त्यांच्यामध्ये ज्यांच्या काय रोल असतील, कोणी रिसिव्हर असतील ज्यांनी सोना विकून घेतलेला आहे, त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आहे. आणि ज्यांचे काय रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आम्ही त्यांना पण आरोपी करण्याचं ते तपासामध्ये करत आहे. एक चांगली कारवाई, एक चांगली डिटेक्शन शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे. आणि आजची पीसीचं मेन कारण काय असतात, आमची स्थानिक गुन्हे शाखा असतात, ते सगळे मोठे डिटेक्शन त्यांच्याकडून होत असतील, पण लोकल पोलीस स्टेशनने एवढा म्हणजे फॉलोअप करून, एवढा पाठपुरावा करून एक चांगली पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन करून चांगली पद्धतीची रिकव्हरी केलेली आहे. मला असं वाटतं एक हेल्दी कॉम्पिटिशन वेगवेगळे ब्रांचेसमध्ये असला पाहिजे. आणि तो प्रक्रियामध्ये एक चांगली डिटेक्शन आज शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे. यानंतर 9 गुन्हे उघडकीस आणणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कारवाईत शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, अंमलदार अविनाश मुंगसे, रोहित ढवळे, आयुब गडकरी यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता. या सन्मानावेळी अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गडिंग्लज विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.